षटक असेल, तुम्ही बॅट्समन म्हणून कधी या 3 षटकामध्ये तुम्ही चॉईस करू शकता, कधी आपल्याला तो पॉवर प्ले घ्यायचा आहे. चला मोठा सामना व्हायला जातोय. काय झालं? कृपया विनंती असेल, भोजन जेवणासाठी कोणी अजून बाकी असाल तर प्लीज जा, कारण आमचा कर्मचारी वर्ग या ठिकाणी सकाळी 6 वाजल्यापासून जेवण बनवतोय. 3 वाजता भोजन व्यवस्था बंद होणार आहे. नंतर कुणीही सांगू नका की जेवण संपलं म्हणून. धन्यवाद. पहिला चेंडू मोठा फटका खेळतोय या ठिकाणी. स्टेट ड्राईव्ह स्वरूपात आपल्याला फटका पाहायला मिळतोय रोहित कोयंडेच्या बॅट मधून. पहिला चौकार. पॉवर प्लेचं षटक आहे. दोन्ही संघ तुल्यबळ. जोशीच्या गोलंदाजी एंडवरती जोशी कोयंडे. सुंदर चेंडू, सुंदर चेंडू. मागचा चेंडू ब्लॉक मध्ये होता. हा थोडासा गुल्लेन स्पॉट वरती चेंडू होता. चेंडू उचळी घेतोय आणि फलंदाज सुद्धा या ठिकाणी त्याला सन्मान देतोय. मात्र 1 धाव घेतोय. धावसंख्या होती ती 5 धावा. कारण संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण चाललो आहोत. आता दोन्ही संघ आपल्याला तडजोड वरचढ भेटणार. सुंदर फलंदाजी आणि आता मात्र या ठिकाणी उजव्या एसटीच्या बाहेर येऊन क्लिक करायचा प्रयत्न होता लेग साइडच्या दिशेने, पण थोडीशी फसगत होते मनोज शिरवडकरची आणि एसट्यांच्या मागे झेल पकडला जातोय. पहिला हादरा बसतोय तो पराडकर आणि पाहुणे या संघाला 5 या धावसंख्येवरती. सुगम संगीत या दुपारच्या सत्रामध्ये आपण देताय, तुमचे सुद्धा आभार मानतोय. नाही, तिसऱ्या बॉलवर एक गडी बाद 5. एक गडी बाद 5. पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवरती 1 धाव आणि तिसऱ्या चेंडूवरती गडी बाद. सुकृत जोशी गोलंदाजी एंड वरती. आता मात्र मनोजची जागा घेतोय तो दिनेश पोसम. लेफ्ट हँड फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय खेळपट्टीवरती. सुंदर चेंडू तेवढ्या तत्परतेने क्लिक करून जातोय लेग साइडच्या दिशेने. खणखणीत 1 बाउन्स आपल्याला चौकार पाहायला मिळतोय. जेवून झालेल्या प्रथमेश खडपकर आपण यायचंय या इनिंग नंतर. आपल्यासाठी रोख रुपये 100चं पारितोषिक होतं मागच्या सामन्याचं, ते सुद्धा घेऊन जायचंय प्लीज. नमस्कार. सन्माननीय मंदारजी कोयंडे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. नेवल डॉकयार्ड कर्मचारी हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. सकाळपासून आपल्या मुलाबाळांना स्कूल मध्ये घेऊन जात होते, सोडत होते, त्यांना वेळ भेटला म्हणून आता या ठिकाणी आले. धन्यवाद. चला षटक क्रमांक 2 कडे जाऊया. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते पराडकर आणि पाहुणे या संघाची 1 गडी बाद 10 धावा. वैयक्तिक पहिला आणि संघाकडून दुसरं षटक घेऊन येतोय तो तारकर्ली संघाकडून इंद्रजित तांडेल. डाकुरा लेफ्ट हँड फलंदाज. स्ट्राइक एंड वरती आपल्याला दिसतोय दिनेश पोसम. पहिला चेंडू स्लोवर पद्धतीचा चेंडू. मोठा फटका खेळतोय खणखणीत या ठिकाणी. या पहिल्या चेंडूवरती मेगा षटकार पाहायला मिळतोय. धावसंख्या होते ती 1 गडी बाद 16 धावा. धन्यवाद. डीजे तुमचं पण संगीत ऐकूया.
आणि या स्पर्धेकरता ज्यांनी ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं, कर्मचारी वर्ग, आमचे रिटायरमेंटचे सर्व नेवल डॉकचे सर्व कर्मचारी जे रिटायर झाले त्यांनी सुद्धा खूप मोठी मेहनत घेतली, सहकार्य केलं. पुढचा चेंडू मोठा फटका आणायचा होता, पंचांकडे दाद मागितली जाते, डाव्या यष्टी बाहेरचा चेंडू पंच वाईट घोषित करताय. धाव संख्या होते ती 17. दोन दिवसासाठी भोजन व्यवस्थेसाठी मी तुम्हाला सर्व सांगेन. पुढचा चेंडू इंद्रजीत, सुंदर चेंडू होता पण तेवढ्या ताकदीचा खणखणीत लेग साईडच्या दिशेने मोठा फटका पाहायला मिळतोय. दिनेश पोसम याच्या बॅट मधून डीजे. रिव्हर्सिपचा फटका खेळतोय, जातोय क्षेत्र, काय झेल पकडलाय. 83चा जसा झेल पकडला होता कपिल देव साहेबांनी तसा झेल या ठिकाणी पकडला जातोय. हर्षवर्धन रोगे करतात दोन गडी बाद 23. पराडकर आणि पावणे काय झेल पकडला मागच्या चेंडूवरती. हर्षवर्धन रोगे महाराजा तारकर्लीचा कर्णधार आणि गोलंदाजी एंडवरती इंद्रजीत आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या सामन्यामध्ये ज्याने सुंदर गोलंदाजी केली होती, थोडासा हवेमध्ये स्विंग करतो, चेंडूला वेग देत नाही, पण फसवा चेंडू टाकण्यात एवढा एक्सपर्ट आहे हा गोलंदाज. हे सकाळपासून आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि आमच्या भोजन मंडप साठी रोख रुपये 500 सनीय साहेब आणि प्रशांत भाबल रोख रुपये 500, 1000 रुपयाची देणगी येते या जेवण करणाऱ्या कामगारांसाठी. हे बोटीमध्ये जेवण बनवतच असतात, पण या ठिकाणी 2 दिवसासाठी सकाळपासून हे जेवण बनवतायत. खरोखरच खूप मोठं मेहनत घेताना दिसत आहेत. नाही नंतर बोलावणार, जेवण संपू दे, टोप घासू जे ठेवतील निहाय येतील पैशा. चला सामन्याकडे वळूया. इंद्रजीत गोलंदाजी एंड वरती आणि स्ट्राईक एंड वरती दिसतोय. दिनेश पोसम याची जागा घेतोय सुमित कोंबुर्लेकर. हिमालय मोरोळच्या स्पर्धेमध्ये ज्याने 50 मारली होती, त्यानंतर एक षटक सुद्धा 30-35 धावांचं दिलं होतं. म्हणजे गोलंदाजी करताना फलंदाजी करताना अष्टपैलू खेळाडू दिसतोय आपल्याला स्ट्राईक एंड वरती, तो म्हणजे सुमित कोंबुर्लेकर. पण तेवढ्या ताकदीचा गोलंदाज आहे इंद्रजीत. पुढचा चेंडू, सुंदर चेंडू, ब्लॉकचा चेंडू होता. या ठिकाणी नकार देतोय सुमित कोंबुर्लेकर, कारण क्षेत्ररक्षकाच्या हातीमध्ये चेंडू गेला होता. नकार देतोय रोहित कोइंडे याला. धावसंख्या जाग्यावरती 2 गडी बाद 23. दुसरं षटक चालू असताना पराडकर आणि पावणे. इंद्रजीत गोलंदाजी एंडवर. सुंदर चेंडू, पण उजव्या यष्टीचा बाहेरचा चेंडू होता. पंच या ठिकाणी वाईट घोषित करतायत चेंडू. धावसंख्या होते ती 24. फुलटॉस चेंडूचा समाचार घेतोय, झेलखाली क्षेत्ररक्षक येतोय आणि सुंदर झेल पकडला जातोय. लॉंगॉनच्या दिशेने या ठिकाणी कुणाल झेल पकडतोय आणि तिसरा हादरा बसतोय तो पराडकर आणि पावणे. दोन चेंडू खेळतोय, 5 धावा या ठिकाणी
बनवताना दिसतोय आपल्याला, त्यामध्ये त्याचा एक चौकार आपल्याला पाहायला मिळाला। त्यानंतर सुमित कुंभुर्लेकरची जागा घेतोय तो निषाद हिरनाईक। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक गाव एक टीम आपल्या वाडीसाठी वीरवाडी संघासाठी खेळताना दिसत होता। तोच फलंदाज आता या ठिकाणी चौथ्या क्रमांकावरती पाठवला जातोय पराडकर आणि पावणे या संघाकडून। निषाद हिरनाईक स्ट्राईक एंड वरती, नॉन स्ट्राईक एंडला दिसतोय आपल्याला रोहित कोइंडे, जो VRCC आनंदवाडीचा खेळाडू आहे, कारण ओपन स्पर्धा आहे। पुढचा चेंडू ब्लॉकचा चेंडू होता, थोडासा हलका स्विंग होता त्या चेंडूला। या ठिकाणी बघा फुलटॉस जरी चेंडू असला तरी त्या गोलंदाजाची शैली बघा। षटक क्रमांक 2 ची समाप्ती होते। 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या होती ती 3 गडी बाद 24 धावा। काय गोलंदाजी केली इंद्रजीतने। किती 14 धावा। बॅटिंग पॉवर प्ले या ठिकाणी बॅट्समन चॉईस करतोय आणि गोलंदाजी एंड वरती येतोय तो तेजस सादिये। त्याने आनंदवाडी चॅम्पियन्स लीग गाभिस समाज संघामधून खेळताना जो खेळाडू चमकला होता तोच इथे दिसतोय तेजस सादिये, महाराजा तारकर्ली कडून। आणि मुंबईमध्ये गेल्या मागच्या महिन्यातील स्पर्धा झाली होती हिमालय मोरवेची। उत्कृष्ट गोलंदाज, मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरला होता तो तेजस सादिये। फलंदाजी गोलंदाजी एवढा टिचून करतो हा गोलंदाज आणि तोच येतोय। महत्वाचा सामना आहे, दोन्ही संघ तुल्यबळ आहेत। रोहित कोइंडे स्ट्राईक एंड वरती 3 गडी बाद 24। 2 षटकाच्या समाप्तीनंतर सादिये गोलंदाजी एंड वरती, स्ट्राईक एंड वरती आपल्याला फलंदाजी करताना दिसतोय रोहित कोइंडे। पहिला चेंडू, काय चेंडू होता या ठिकाणी, मस्त सुंदर चेंडू पाहायला मिळाला। पॉईंटच्या दिशेने रोहित कोइंडे मात्र या ठिकाणी ढकलताना दिसला चेंडू, मात्र त्या चेंडू वरती 2 धावा घेतोय। म्हणजे बघा किती नियंत्रित फलंदाजी, मोठा फटका खेळायचा आहे पण गोलंदाज एवढा गोलंदाजी चांगला करतोय। आपल्याला 1-2 धावा घ्यायचा आहे, कुठेतरी या ठिकाणी चेंडू आपल्याला मिळणार, आपण षटकार मारणार आणि त्याच पद्धतीने त्याची फलंदाजी चाललेली दिसते। 26 3 गडी बाद 26। सुंदर गोलंदाजी पण तेवढ्या तत्परतेने क्लिक करतोय या ठिकाणी स्लिप आणि कव्हर पॉइंटच्या दिशेने 2 धावा घेतोय। धाव संख्या होते ती 28। 3 गडी बाद 28। तिसरं षटक चालू असताना बॅटिंग पॉवर प्लेचं हे षटक आहे, पण तेजस सादिये काय सुंदर गोलंदाजी करतोय। एक चांगल्या बॅट्समनला त्याने जकडून ठेवलेलं दिसतंय, पण बॅट्समन सुद्धा तेवढा तत्पर आहे, प्रत्येक चेंडूवरती 2 धावा घेतोय। दोन्ही संघ तुल्यबळ। महाराजा तारकर्ली जवळजवळ 1-2 वर्षामध्ये आपण पाहिलं होतं विजेता संघ गाभिस स्पर्धेमध्ये दिसत होता आणि त्यांच्याच समोर पराडकर आणि पावणे। मोठा फटका खेचतोय या ठिकाणी, कव्हरच्या दिशेने येतो, लॉंग कव्हरला चेंडू येतोय खणखणीत असा। तिसऱ्या चेंडूवरती मेगा षटकार पाहायला मिळतो। धाव संख्या होते ती 3 गडी बाद 34। पहिल्या चेंडूवरती 2 धावा, दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा आणि तिसऱ्या चेंडूवरती मोठा षटकार। काय फलंदाजी चालली आहे, पण तेवढ्या ताकदीचा गोलंदाज आहे तेजस सादिये। सुंदर फलंदाजी या ठिकाणी सलग दुसरा चेंडू येतोय षटकाराला। धाव कुठेतरी तेजस सादियेला या ठिकाणी विचार करावा लागेल।
दुसऱ्या फेरीतील सामना आहे, दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. थोडासा या ठिकाणी विचार करावा लागेल. पुढचा चेंडू तेजस साधी, फुलटॉस चेंडू या ठिकाणी येतोय लॉंग ऑफच्या दिशेने, खणखणी त्या ठिकाणी सलग 3 चेंडू. जुवाटकर यांच्याकडून रोख रुपये 500चं पारितोषिक येत आहे. धन्यवाद साहेब, खरोखरच तुम्ही सुद्धा मनोबळ वाढवताना दिसताय या फलंदाजाचं. पण तेजस सादिये काय चूक करतोय गोलंदाजी करताना, कर्णधार सुद्धा सांगतोय, कारण ही धावसंख्या जर 60-65च्या वरती गेली तर थोडस टेन्शन येईल. आणि ते सुद्धा तेजस सादियेला माहिती आहे गोलंदाजी एंडवरती गोलंदाजी करताना. पुढचा चेंडू, सुंदर चेंडू, कमबॅक करतोय हा फलंदाज. चेंडू जातोय स्लिपच्या दिशेने, मात्र एक धाव जोडली जाते. धाव संख्या होते ती 47. 3 गडी बाद 47 आणि षटक क्रमांक 3 ची समाप्ती होते. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते ती 3 गडी बाद 47 धावा. किती रोहित कोंडे मागच्या 3 चेंडूवरती 3 षटकार, 200 रुपयाचं पारितोषिक येत आहे. सन्माननीय सूर्यकांतजी पराडकर यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आणि सन्माननीय श्रीकांतजी जुवाटकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक येत आहे. चला प्लीज, वेळ नको, आपल्याला वेळ काढायचा नाही प्लीज. 3 गडी बाद 47, उर्वरित 12 चेंडूंचा खेळ शिल्लक. रोहित कोंडे 8 चेंडूंचा सामना करतोय, 28 या धावसंख्येवरती खेळतोय. 1 चौकार आणि 3 मेगा षटकार, जवळजवळ 350च्या स्ट्राईक रेटने हा फलंदाजी करतोय रोहित कोंडे. आणि त्याची साथ देतोय तो निषाद हिरनाईक. 1 बॉल खेळतोय, 0 या धावसंख्येवरती नॉन स्ट्राईक पाहायला मिळतोय. पण काय फलंदाजी चालली आहे पराडकर पाहुणे या संघाची. एक वीरवाडीचा खेळाडू, एक आनंदवाडीचा खेळाडू. खरोखरच ही ओपनची स्पर्धा आहे, आपण कुठले पण प्लेअर घेऊन खेळू शकता. पण तारकर्ली हा संघ गेल्या 2 वर्षामध्ये खूप या ठिकाणी उपविजेता विजेता संघ राहिलाय. मोठा फटका घेतला जातोय लॉंग ऑनच्या दिशेने, या ठिकाणी गार्डन मध्ये चेंडू जातोय. या पहिल्या चेंडूवरती 4थ्या षटकाचा मेगा षटकार पाहायला मिळतोय. धावसंख्या होते ती 53 धावा. जेवण जड झालं असेल, हॅलो, जेवण जास्त झाले असेल तर गार्डन मध्ये जाऊन झोपा, पण बॉल द्या आम्हाला प्लीज. चला कर्मचारी वर्ग, स्पर्धा आपली आहे, सहकार्य करा. कुठे असाल तर या बाउंड्री लाईन वरती. पुढचा चेंडू, गोलंदाज बजरंग. मोठा फटका आणायचा होता, कमबॅक करतोय गोलंदाज. 1 धाव घेतली जाते रोहित कोंडेच्या मार्फत. धाव संख्या होते ती 54. स्ट्राईक एंड वरती दिसतोय आपल्याला आता मात्र निषाद हिरनाईक. देवगड तालुक्यामधील अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची गणना केली जाते तोच निषाद हिरनाईक. आणि बजरंग कुबल, मॅन फ्रॉम तारकर्ली. मोठा फटका घेऊन जातोय, खणखणी तसा या ठिकाणी षटकार आणला जातोय या चेंडूवरती. थोडस का होईना मनोबल कुठेतरी ढिलं दिसतंय तारकर्ली संघाचं गोलंदाजी एंड वरती. धावसंख्या वाढते, धावसंख्या वाढते, पण तेवढ्या ताकदीचे फलंदाज आहेत तारकर्ली संघासमोर. जरी तुम्ही 80 धावा उभ्या केल्यात तरी या 80 धावा हा संघ चेस करू शकतो. पण 80 पेक्षा कमी धावसंख्या आपण ठेवलात तर थोडस का होईना टार्गेट डोक्याच्या वरती जाणार नाही. आणि बजरंग कुबल तेवढ्या ताकदीचा गोलंदाज आहे. पण निषाद काय सुंदर फलंदाजी करतोय. रोहित कोंडे तापलाय, आता निषाद हिरनाईक तापलेला दिसतोय आपल्याला. पुढचा चेंडू बजरंग कुबल.
सुंदर चेंडू या ठिकाणी जातोय, स्ट्रेट ड्राईव्हचा षटकार पाहायला मिळतोय आमच्या कॅमेऱ्याच्या डोक्यावरून. गार्डन मध्ये जातोय चेंडू, कुठेतरी या ठिकाणी हलगर्जीपणा दिसतोय तारकर्ली संघाचा. तीन गडी बाद 66. मागच्या 2 चेंडूचा विचार केला तर निशाद 2 चेंडूंवरती 2 मेगा षटकार आणतोय. षटक क्रमांक 4 चालू आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार, पुढचा चेंडू बजरंग कुबल. सुंदर चेंडू होता, झेल होतोय, काय झेल होणार या शंकाच नाहीये. या ठिकाणी मात्र काय चाललंय या मैदानावरती, काय चाललंय? स्वतःहून सोडला की सुटला झेल, हे मला पण समजत नाही. रिप्ले मध्ये मी पाहतोय, रिप्ले कडे जाऊया कारण ही स्पर्धा लाईव्ह आहे. रिप्ले कडे जातोय आपण आणि हा चेंडू हवेमध्ये दिसतोय. झेल घेतला होता. हा हा हा, दुसऱ्या प्रयत्नामध्ये झेल हा सुटला. सुंदर चेंडू, तेवढ्या ताकदीचा फटका या ठिकाणी जातोय लॉंग ऑनच्या दिशेने. या ठिकाणी मेगा षटकार रोहित कोहिंडेच्या बॅट मधून हा षटकार पाहायला मिळतोय. खणखणीत असा धावसंख्या होते ती 3 गडी बाद 73. षटक क्रमांक 4 ची समाप्ती होते या ठिकाणी. म्हणजे हे बजरंग कुबलचं षटक खूपच म्हणजे खूपच. निशाद हिरनाईकचे 2 षटकार, रोहित कोहिंडेचे 2 षटकार, 73 धावा, 3 गडी बाद 73. 73 फॉर 3 लॉस. शेवटचे षटक 24 चेंडूंवरती 73 धावा या ठिकाणी पटकावताना दिसतोय पराडकर आणि पाहुणे हा संघ. त्यामध्ये रोहित कोहिंडे 41 धावसंख्येवरती खेळतोय आणि निशाद हिरनाईक 13 या धावसंख्येवरती. शेवटचं षटक स्वतः कर्णधार. कमबॅक करावं लागेल, ही जोडी फोडावी लागेल कारण धावसंख्या वाढताना दिसते. 3 गडी बाद 73. 5वा वैयक्तिक पहिला आणि संघाकडून 5वं षटक घेऊन येतोय हर्षवर्धन रोगे. फुल टॉस चेंडू होता, यॉर्कर पद्धतीचा चेंडू टाकायचा होता पण तो फुल टॉस जातोय आणि मेगा षटकार पाहायला मिळतोय या चेंडूवरती. धावसंख्या होते ती 79. 3 गडी बाद 79. 79 फॉर 3 लॉस. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत, कोणालाही कमी लेखून चालणार नाही. दुसऱ्या बाजूने सुद्धा तडजोड फलंदाजी होऊ शकते. सुंदर चेंडू कमबॅक करतोय. ब्लॉकचा चेंडू होता, मोठा फटका खेळायचा होता पण कमबॅक होतोय. निर्धाव चेंडू जातोय, बऱ्याच वेळानंतर निर्धाव चेंडू जातोय आणि हीच आहे आता. 4 चेंडू शिल्लक आहे. 4 चेंडूंवरती तुम्ही 4-5 धावा दिल्या तरी 85 पर्यंत टार्गेट राहू शकतं. हर्षवर्धन रोगे गोलंदाजी एंडवर. फुलटॉस चेंडू होता, पॅडवरती आदळतोय, धावचीचा धोका होतोय, काय ती संधी घेणार पण या ठिकाणी थोडस फलंदाज या ठिकाणी एलबीच्या स्वरूपात बाद दिला जातोय आणि 4था हादरा बसतोय पराडकर आणि पाहुणे या संघाला 79 या धावसंख्येवरती. निशाची जागा घेतोय. काय मागचे 2 चेंडू होते. कमबॅक करतोय हर्षवर्धन रोगे. स्वतः कर्णधार आहे. धावसंख्या 79 जरी आपल्याला दिसली स्कोरबोर्ड वरती तरी पण या शेवटच्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती षटकार बसला होता. दुसरा चेंडू निर्धाव, तिसरा चेंडू एलबीडब्ल्यू बाद. काय गोलंदाजी होते आणि शेवटचे 3 चेंडू. कट्टा गावचा हा खेळाडू आबा कोयंडे. मोठमोठे फटके मारायची क्षमता आहे या फलंदाजामध्ये. धावसंख्या 4 गडी बाद 79. पुढचा चेंडू हर्षवर्धन रोगे कर्णधार सुंदर गोलंदाजी करतोय. सुंदर चेंडू या ठिकाणी पाहूया या ठिकाणी कोणाला बाद दिलं जात आहे. पंचांकडून रोहित कोयंडे याला माघारी परतावं लागेल. 41 या धावसंख्येवरती स्ट्राईक घेण्याच्या नादामध्ये हा फलंदाज माघारी परततोय आणि 5वा हादरा
चेंडूवरती जरी मी षटकार खाल्ला गोलंदाजी करताना, पण मागचे 3 चेंडूंचा विचार केला तर सुंदर गोलंदाजी कर्णधार हर्षवर्धन रोगे तारकर्ली. चेंडू हवेमध्ये दिसतोय, पाहूया झेल खाली येतोय, क्षेत्ररक्षक दुसऱ्या प्रयत्नामध्ये या ठिकाणी झेल पकडला जातोय आणि 5वा हादरा बसतोय. 79 या धाव संख्येवरती पराडकर आणि पाहुणे या संघाला. ते टार्गेट, पण शेवटचा चेंडू कितपत योग्य असेल. तारकर्ली सुंदर चेंडू, ब्लॉकचा चेंडू होता, खोदून काढतोय अतुल शिरवडकर. या ठिकाणी एक धाव घेतली जाते आणि धाव संख्या होते ती 80. 6 गडी बाद 80 धावा, म्हणजे 30 चेंडू आणि 81 धावांचं लक्ष उभं राहिलंय ते तारकर्ली महाराजा तारकर्ली या संघासमोर. जवळजवळ फलंदाजी करताना प्रति षटकामागे 16 धावांची सरासरी राखली गेली पराडकर आणि पाहुणे या संघाकडून. सुंदर गोलंदाजी शेवटच्या षटकामध्ये हर्षवर्धन रोगे फक्त 7 धावा देतोय या षटकामध्ये आणि 3 गडी बाद करतोय. बोला चला प्लीज, जेवणाचे कोण बाकी असाल तर कृपया, जेवण विभाग चालू आहे, जेवणाकडे जाऊन आपण जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. भोजन व्यवस्थेसाठी आम्हाला सहकार्य केले आमचे सन्माननीय श्री दीपकजी ढोके, सन्माननीय श्री गुरु मानकर, त्यानंतर रोख रुपये 20,024 आणि कायमस्वरूपी चषक ज्यांनी आम्हाला पुरस्कृत केला आमचे सन्माननीय श्री सावळाराम केळुसकर, सन्माननीय श्री जयवंत तारी, सन्माननीय श्री नरेशजी पराडकर, सन्माननीय श्री गिरबजी ढोके यांचे सुद्धा मी आभार मानतोय. कारण हे 4 व्यक्ती असे आहेत जे या वर्षी नेव्हल डॉक मधून रिटायरमेंट होणार आहेत. त्यांनी सुद्धा आम्हाला खूप मोठं सहकार्य केलं आणि द्वितीय पारितोषिक रोख रुपये 10,024 आणि आकर्ष चषक रोख रुपये 10,024 कैलासवती प्रभावती कृष्णा नेसवणकर स्मरणार्थ श्री दिलीपजी नेसवणकर यांच्या मार्फत आम्हाला प्राप्त झालेत. हे रिटायर्ड म्हणून कामगार आहेत, त्यांनी सुद्धा या ठिकाणी खूप मोठी मोलाची मदत केली आहे. धन्यवाद. विठ्ठल रखमाई कालवी बंदर आणि जितू पॅकर्स दोन्ही संघाने हर्षद तारी पंच म्हणून या. हर्षद तारी चला त्यानंतर जाऊया आपण तृतीय क्रमांक रोख रुपये 3,024 व कायम चषक आमचे सन्माननीय कर्मचारी वर्ग सन्माननीय श्री रमेशजी घाटवळ आणि परिवार यांच्या मार्फत या ठिकाणी उपलब्ध झालं, त्यांचे सुद्धा मी आभार मानतोय. तसेच रोख रुपये चतुर्थ क्रमांक 3,024 व कायम चषक आमचे पुरस्कर्ते आहेत श्री कर्मचारी वर्ग प्रल्हादजी उपरकर आणि परिवार यांचे सुद्धा आभार मानूया. तसेच मालिकावीरसाठी या स्पर्धेत जितू पॅकरचा कर्णधार तसेच विठ्ठल रखमाई कालवी बंदरचे कर्णधार कृपया नाणेफेकसाठी यायचंय. तसेच जे जेवण इथे बनवलंय त्यांचं सर्व दादा मालेडकर यांना रोख रुपये 500 श्री वसंतजी सनिये आणि रोख रुपये 500 श्री प्रशांत म्हणजे उर्फ पप्पू बाबल यांच्याकडून 1,000 रुपये असे भेटले. ते 1,000 रुपये दिले. पप्पू बाबल वसंत सनिये पप्पू बाबल कृपया या. प्रताप हॅलो टॉच का बॉस मध्ये जा. हॅलो
जे भोजन मंडपासाठी सकाळपासून या ठिकाणी मेहनत घेत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा रोख पारितोषिक आले. रोख रुपये 1000 रुपये. प्रताप खराडे, दादा मालणकर, नागेश कोंडे, आपण जा प्लीज. हे ज्येष्ठ मंडळी आहेत आणि या सर्व भोजन व्यवस्थेसाठी आम्हाला सहकार्य केले आमचे सन्माननीय गोविंदजी कोंडे यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होत आहे. या स्पर्धेदरम्यान कर्मचारी, डॉकयार्ड वर्ग, सिनियर इंजिन ड्रायव्हर या ठिकाणी येताना दिसत आहेत मला स्क्रीन वरती. कॅमेरा त्यांच्याचकडे दिला गेलेला आहे. साहेब सावकाश चला. त्यानंतर मालिकावर या स्पर्धेकरता आपल्याला उपलब्ध झाला आहे ते म्हणजे नाणेफेक होते जितू पॅकर्स विरुद्ध विठ्ठल रखमाई कालवी बंदर मध्ये, जिथे जेवणाची सोय झालेली अन्नपूर्णा आपण म्हणतो. तुमच्या सर्व जेवण पार्टी दिली, जेवणाची सगळी सांभाळली असे दादा मालडकर, भाऊ साळगावकर, नागेश कोंडे, प्रसाद शिरसाट, बालाजी खराडे, मच्छिंद्र खराडे, प्रताप खराडे, राज मालणकर, राघव कुबल, प्रल्हाद उपरकर, रामदास केरकर, सर्वांचे मनापासून आभार. आणि विठ्ठल रखमाई कालवी बंदर या संघाने नाणेफेक जिंकली आहे. आज माननीय श्री गोविंदजी कोंडे यांचं इथे आगमन झालं, त्यांचं आम्ही निवड डॉक्टर धन्यवाद. चेंडू आणि 80 धावांचं लक्ष आहे. पहिला चेंडू मोठा फटका आणायचा होता, चेंडू खाली राहतोय या ठिकाणी. निर्धाव चेंडू. आमचे सन्माननीय या ठिकाणी गुणलेखन करताय सुनीलजी तांडेल. या ठिकाणी लॅपटॉपचं आमचे सन्माननीय डॉक्टर अनिलजी पराडकर, सन्माननीय काय गोलंदाजी करतोय. 30 चेंडू 80 धावांचं लक्ष आहे, पण पहिले 2 चेंडू तरी सध्या निर्धाव जाताना दिसत आहेत. पण तेवढ्या ताकदीचा फलंदाज आहे सुकृत जोशी आणि तेजस सादिये. हा गोलंदाज असा आहे, फलंदाजी करतो, अष्टपैलू खेळाडू आहे. प्रत्येक टुर्नामेंट मध्ये तुम्हाला दिसत नाही गाभीस समाजाच्या, पण हा गोलंदाजी एंडवरती फलंदाजी पण तेवढ्या ताकदीचे तुम्ही फलंदाज आहे. टार्गेट खूप मोठं आहे, 80 धावांचं टार्गेट आहे. पुढचा चेंडू रोहित कोंडे, मोठा फटका आणायचा होता. यॉर्क ब्लॉक पद्धतीचा चेंडू, मात्र 1 धाव घेतली जाते. 3 चेंडूंवरती पॉवर पेचं षटक आता मात्र येतोय तेजस सादिये स्ट्राइक एंड वरती. सुकृत जोशी 3 चेंडूंवरती 1 धाव घेतली होती. त्यानंतर चौथा चेंडू फेस करण्यासाठी येतोय तेजस सादिये. गोलंदाजी एंड वरती रोहित कोंडे याने सुंदर फलंदाजी केली होती. 41 धावा फलंदाजी करताना केल्या होत्या. तोच रोहित कोंडे गोलंदाजी एंड वरती आणि स्ट्राइक एंड वरती आपल्याला दिसतोय तेजस सादिये. पुढचा चेंडू फुल टॉच ब्लॉक पद्धतीचा चेंडू होता. 1 धाव घेतली जाते, म्हणजे या 4 चेंडूंवरती 2च धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजे आतापर्यंत बांधून ठेवलेला दिसतंय या गोलंदाजाने. मोठे फटके मारायचे, 80 धावांचं लक्ष आहे, 5 षटकांचा खेळ आहे. बॅटिंग पॉवरले आपल्याला दिसेल षटक क्रमांक 2, 3, 4 मध्ये, पण सध्या तरी परिस्थिती पराडकर आणि पावणीच्या बाजूने. पण तेवढ्या ताकदीचा फलंदाज आहे तो जोशी. आणि या ठिकाणी या चेंडूवरती सुंदर गोलंदाजी त्रिफळाचीत करतोय. मधली एसटी आणि उजवी एसटी या ठिकाणी वाकवली जाते आहे आणि 1 या धाव संख्येवरती सुकृत जोशी या ठिकाणी त्रिफळाचीत बांधून माघारी परततोय डीजे.
एक गडी बाद 2 धावा, 80 धावांचं लक्ष्य आहे. षटक क्रमांक 1 चालू आहे. पॉवर प्लेचं षटक फेकतोय रोहित कोयंडे. काय सुंदर गोलंदाजी करतोय. जसं शेवटच्या षटकामध्ये हर्षवर्धनने रोखलं होतं तसंच हा गोलंदाज गोलंदाजी करतोय. पण हर्षवर्धन रोगीच्या पहिल्या चेंडूवरती शेवटच्या षटकामध्ये षटकार पाहायला मिळाला होता. त्यानंतर 5 चेंडू निर्णायक आपल्याला पाहायला मिळाले होते. पण आता तर सध्या परिस्थिती हा शेवटचा चेंडू आणि स्ट्राईक एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय तो रोहित केरकर. एक मोठा फटका येऊ शकतो काय. पॉवर प्लेचा चेंडू आहे. षटक पॉवर प्लेचा आहे. पुढचा चेंडू डाव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू पाहायला मिळतोय. कुठेतरी भरकटतोय. धावसंख्या होते ती 3. एक गडी बाद 3 धावा. रोहित केरकर एक अष्टपैलू खेळाडू आहे. त्याच्या मनगटामध्ये सुद्धा ताकद आहे. विचार करून खेळ करणारा हा फलंदाज आहे. पण टार्गेट खूप मोठं आहे. टार्गेट तुम्हाला सेट करावं लागेल. 1-2 धावा घेता घेता एक चौकार एक षटकार आणला तर 15ची सरासरी राहू शकते. पण सध्या तरी गोलंदाजी एंडवरती रोहित कोयंडे. सुंदर चेंडू ब्लॉकचा चेंडू होता. चेंडू जातोय स्लिपच्या दिशेने. एक धाव घेतली जाते. षटक क्रमांक 1 ची समाप्ती होते. धावसंख्या होते ती 1 गडी बाद 4 धावा. षटक क्रमांक 1 ची समाप्ती होते. 1 गडी बाद 4. सुंदर गोलंदाजी. आता विजयी लक्ष राहत आहे ते 76 धावांचं. बरोबर. दिनेश पोसम येतोय गोलंदाजी एंड वरती. 24 चेंडू आणि 77 धावा. कोणाला तरी मोठी खेळी करावी लागेल. रोहित केरकर नाहीतर तेजस सादिये. दोन्ही अष्टपैलू खेळाडू आहेत. दोन्ही मुंबई गावी स्पर्धेमध्ये चमकलेले खेळाडू आहेत. पाहूया खूप मोठा सामना आहे. पराडकर आणि पावणे वर्सेस महाराजा तारकर्ली. 24 चेंडू आणि 77 धावा. एक षटक या ठिकाणी 25-30 धावांचं जरी आलं तरी कमबॅक होऊ शकतं तारकर्ली या संघाचं. पण कोण या ठिकाणी तापतोय, कोण तळपतोय फलंदाज रोहित की तेजस. आणि गोलंदाजी एंड वरती येतोय दिनेश पोसम. वैयक्तिक पहिलं संघाकडून दुसरं षटक. स्लोवर चेंडू होता. फसवा चेंडू. या ठिकाणी वेग देण्याच्या नादामध्ये स्लोवर चेंडू फेकून जातोय आणि तिथेच या ठिकाणी रोहित केरकर थोडासा बीट होतोय. कारण विचार करावा लागेल. 1-2 धावा घेता घेता मोठे फटके आले तर कमबॅक होऊ शकतं तारकर्ली संघाचं. पण सध्या तरी दिसतोय दिनेश पोसम गोलंदाजी एंडवर. आकू टप्प्याचा चेंडू होता. पॅडच्या वरती चेंडू कमरेवरती आदळतोय आणि निर्धाव चेंडू. म्हणजे मागच्या 2 चेंडूचा विचार केला तर 2 चेंडू निर्धाव. स्ट्राइक रोटेट करत रहा. मोठे फटके मारणार शंकाच नाहीये कारण त्या ताकदीचे फलंदाज आहेत. पण गोलंदाजी काय चालली आहे पराडकर आणि पावणेची. पहिलं षटक रोहित कोयंडेचं. त्यानंतर दिनेश पोसम दुसरं षटक फेकतोय. काय गोलंदाजी पराडकर आणि पावणेकडून होते आहे. वारंवार स्लोवर पद्धतीचे चेंडू टाकले जात आहेत. लॉंगॉनला चेंडू जातोय. एक धाव घेतली जाते. आबा पराडकर सुंदर क्षेत्ररक्षण करतोय. सुंदर फेक करतोय नॉन स्ट्राइक एंडला. एक धाव होते. धावसंख्या होते ती 1 गडी बाद 5. आता येतोय तेजस सादिये. हिमालय मोरवे गाभी समाज टुर्नामेंट झाली होती गेल्या महिन्यामध्ये. त्याचा मालिकावीरचा बहुमान पटकावला होता तो तेजस सादिये. फलंदाज गोलंदाज म्हणून ज्याची ख्याती आहे तो स्ट्राइक एंड वरती दिसतोय. आणि हा सामना त्याच्या मनगटाने तो फिरवू शकतो काय मला तर बघायचंच आहे. कारण 80 धावांचं लक्ष आहे. खूप मोठमोठे खेळाडू खेळताना दिसत आहेत. पुढचा चेंडू दिनेश पोसम. सुंदर गोलंदाजी. बॅट्समनला माहित होतं की वेगवान चेंडू येईल पण वारंवार स्लो पद्धतीचे या ठिकाणी चेंडू फेकले जात आहेत. पण चेंडूला पण तेवढीच उंची दिली जाते कारण फुलटॉस सुद्धा होता नाही किंवा या ठिकाणी शॉर्ट पिच चेंडू होता नाही. धाव संख्या होते ती 1 गडी बाद 6. ओके दिनेश. सुंदर फलंदाजी. लॉंग ऑफला चेंडू येतोय. एक धाव घेतली जाते.
धाव संख्या होते ती 7. एक गडी बाद 7. दुसरं षटक चालू असताना रोहित केरकर खेळतोय 3 या धाव संख्येवरती. तेजस साधी खेळतोय 2 या धाव संख्येवरती. पुढचा चेंडू दिनेश पोसम. एक मोठा फटका येतोय काय? टार्गेट 15च्या आसपास जाईल काय? षटकाराचा फटका येतोय काय? वारंवार सुंदर गोलंदाजी होते. पॅड वरती चेंडू आदळला जातोय. LBW चा अपील होत आहे गोलंदाजाकडून, पण पंच फेटाळून लावतायत आणि षटक क्रमांक 2 ची समाप्ती होते. धाव संख्या होते ती 1 गडी बाद 8 धावा. DJ जर विचार केला मागच्या 2 षटकांचा 12 चेंडूंवरती फक्त 8 धावा, म्हणजे किती नियंत्रित गोलंदाजी चालली आहे पराडकर आणि पावणे या संघाकडून. लक्ष खूप मोठा आहे. 81 धावांचं लक्ष आहे. अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. टीम मीटिंग करू नका प्लीज. प्लीज पराडकर आणि पावणे कृपया वेळ नाही आपल्याकडे. वारंवार आपल्याला विनंती देतोय प्लीज. कृपया कर्णधाराचं नाव काय? सन्माननीय अतुलजी शिरवडकर कर्णधार, आपल्याला विनंती असेल वारंवार टीम मीटिंग करू नका प्लीज. वैयक्तिक पहिला आणि संघाकडून तिसरा षटक घेऊन येतोय तो आबा कोइंडे. हे षटक महत्वाचं असेल. वैयक्तिक पहिल्या संघाकडून तिसरा षटक घेऊन येतोय आबा उर्फ निलेश कोइंडे. मोठा फटका घेतोय तेजस बावूया. फटका चुकतोय काय? क्षेत्ररक्षक चुकतोय. सुंदर क्षेत्ररक्षण. षटकाराला चेंडू जाणार होता लॉंग ऑफला. त्या ठिकाणी सीमारेषे नजीक चेंडू अडवला जातोय दिनेश पोसम मार्फत आणि चेंडू ढकलला जातोय. जो चेंडू 6 धावसंख्येला जात होता तो या ठिकाणी उड्या मारून या ठिकाणी मैदानामध्ये येतोय. मात्र 2 धावा घेतोय तो तेजस. धावसंख्या होते ती 10. 1 गडी बाद 10 धावा. तिसरं षटक चालू असताना पुढचा चेंडू. हे षटक तापणार या शंकाच नाहीये, कारण लक्ष खूप मोठं आहे. सध्या तरी परिस्थिती थोडीशी तारकर्लीच्या बाजूने आपल्याला झुकलेली दिसते. मोठा फटका खेळतोय तेजस साधे. सुंदर वन बाउन्स या ठिकाणी चौकार पाहायला मिळतोय या ठिकाणी लॉंग ऑनच्या दिशेने. धावसंख्या होते ती 14. 1 गडी बाद 14. तिसरं षटक चालू असताना काय फलंदाजी करतोय आता तेजस साधियाला. तापावंच लागेल. लक्ष खूप मोठं आहे. दोन्ही संघ मजबूत आहेत. दोन्ही फलंदाज या ठिकाणी खेळपट्टीवरती खडे दिसतायत. सुंदर चेंडू. आता मात्र या ठिकाणी थोडीशी चूक होते. थोडीशी काय मी म्हणेन, यष्टी रक्षक सुमित कोंबुर्लेकर कमरेवरती हात घेऊन उभा आहे. म्हणजे बॉल जातोय जाऊ दे यष्ट्यांच्या मागे. आणि ह्या 4 धावा बाईच्या स्वरूपात पाहायला मिळत आहे. धावसंख्या होते ती 18. कसं पण होऊ दे, पण धाव संख्या तारकर्लीच्या बाजूने जाऊ दे. हा तारकर्लीच्या गोटामध्ये वातावरण आपल्याला चांगलं पाहायला मिळत आहे. पुढचा चेंडू आबा कोइंडे. 1 गडी बाद 18. मोठा फटका आणायचा होता. अंदाज येत नाहीये. उजव्या यष्टीचा बाहेरचा चेंडू आहे. पंच वाईट घोषित करताय. धावसंख्या होते ती 1 गडी बाद 19. थोडस या ठिकाणी टेन्शन घेतलेलं दिसतंय आबा कोइंडे याने गोलंदाजी एंडवरती. पुढचा चेंडू फुलटॉस चेंडू होता. लॉंग ऑफला चेंडू येतोय. दिनेश पोसम चेंडू खाली येतोय. झेल सुटतोय. 1 धाव घेतली जाते आहे. आणि ह्या झेलचा कितपत समाचार घेईल तेजस साधिये हे आपल्याला पुढच्या चेंडूंवरती आपल्याला त्या क्षणाला दिसेलच. स्ट्राईक एंड वरती आपल्याला येतोय तेजस रोहित केरकर. पुढचा चेंडू आबा कोइंडे. 1 गडी बाद 20. तिसरा षटक चालू असताना ब्लॉकचा चेंडू होता. खोदून काढतोय. चेंडू येतोय लॉंग ऑफला. या ठिकाणी वन बाउन्स आपल्याला चौकार पाहायला मिळतोय या चेंडूवरती. धावसंख्या होते ती 1 गडी बाद 24. तिसरं षटक चालू असताना 2 षटकाचा विचार केला तर फक्त 8 धावा होत्या. त्यानंतर या षटकामध्ये 24 धावसंख्येवरती 1 चेंडू अजून शिल्लक आहे या षटकातील. स्ट्राईक एंड वरती रोहित केरकर
7 धावांवरती खेळतोय, 1 चौकारानेशी खेळतोय, 81 धावांचा पल्ला गाठायचा आहे. पुढचा चेंडू घेऊन जातोय, मोठा फटका लेग साईडच्या दिशेने, खणखणीत 2 चेंडूंवरती 2 चौकार. 28 या धावसंख्येवरती येऊन ठेपतोय तो महाराजा तारकर्ली हा संघ. 3 षटकाची समाप्ती होते, षटक क्रमांक 3 ची समाप्ती होते. धावसंख्या होते ती 28. चला नेवल डॉकेड सर्व सभासद प्लीज इथून उठा, बाउंड्री लाईन वरती चला. चला चला फक्त 6 जण चला, 6 जण. नावा मी आता नावा घेऊन काय करू रे, जाऊचे ना, जाऊ दे मग, कोणीच नको जाऊ. बॅटिंग पॉवर प्ले साठी जात आहेत या ठिकाणी बॅटिंग करणारे रोहित केरकर आणि तेजस सादिये. 1 गडी बाद 28. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ शिल्लक, 12 चेंडू आणि 53 धावा. नागेश कोंडे, सुरेश कांदळगावकर, चला 4 जण. प्रसाद कांदळगावकर आपण उठा प्लीज, उठा उठा तिथून उठा. चला जावा, 1 सामना कव्हर करा. चला गुणाजी पोसम येत आहेत. प्रकाश सावजी चला. अरे दादा मालणकर प्लीज या ठिकाणी या. चला परेश सनिये, 12 चेंडू आणि 53 धावा. तेजस सादिये, रोहित केरकर, तेजस स्ट्राईक एंड वरती 7 बॉल या ठिकाणी सामना करतोय, 11 धावा जमवितोय. त्यामध्ये त्याचे 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाले. आणि तेजस सादिये, सॉरी रोहित केरकर 7 चेंडू 11 धावा. काय फ्री वैयक्तिक पहिला आणि संघाकडून 4थं षटक घेऊन येतोय तो परेश सनिये. हे महत्वाचं षटक आहे. 12 चेंडू आणि 53 धावा. बॅटिंग पॉवर प्ले या ठिकाणी यूज केला जातोय या 4थ्या षटकामध्ये. महत्वाचं षटक आहे. या षटकामध्ये 25-30 धावा झाल्या तर 50च्या आसपास येऊ शकतो, म्हणजे टार्गेट सेट करू शकतो तारकर्ली हा संघ. आणि ती जबाबदारी राहील तेजस सादी आणि रोहित केरकर हे दोघे जण फलंदाजी करताना. पण कसलेला गोलंदाज आहे, मिठबाव संघाकडून खेळतो हा गोलंदाज. फुलटॉस चेंडू खणखणीत बंगल्याच्या दिशेने, मेगा षटकार पाहायला मिळतो या पहिल्या चेंडू वरती. 6 धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होते ती 34. धाव संख्या होते ती 34. पहिल्या चेंडूवरती तेजसच्या बॅट म्हणून निघालेला आपण पाहिला हा षटकार. काय फलंदाजी करतोय हा फलंदाज, कारण हे निर्णायक षटक आहे. पॉवर प्ले, बॅटिंग पॉवर प्ले आपला चालू आहे. पुढचा चेंडू परेश सनिये, फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा वारंवार या ठिकाणी चौकाराला या ठिकाणी चेंडू जातोय. म्हणजे 2 चेंडूंवरती 10 धावा घेतोय तो तेजस. काय फलंदाजी करतोय. धावसंख्या होते ती 38. 1 गडी बाद 38. 4थं षटक चालू असताना लक्ष्य 81 धावांचं. सर नाही ते तिथे येत. 1 गडी बाद 38. 10 चेंडू 43 धावा. हे 4 चेंडू महत्वाचं असेल आणि हे षटकच महत्वाचं असेल. मोठा फटका घेतोय, लॉंग आपला चेंडू येतोय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय, मात्र सुंदर क्षेत्ररक्षण, सुंदर फेक होते. एका धावेवरच समाधान मानावं लागतंय तेजस सादियाला. 3 चेंडूंवरती 11 धावा घेतोय. आता मात्र स्ट्राईक एंडला आपल्याला दिसतोय रोहित केरकर. 11 धाव संख्या, 7 चेंडूंचा खेळ खेळतोय, 2 चौकार. पुढचा चेंडू घेतोय, मोठा फटका, चेंडू हवेमध्ये दिसतोय. परेश सनिये आणि 1 क्षेत्ररक्षक. हे पहा, हे पहा, हे पहा. मी घेऊ काय तू घेऊ, मी घेऊ काय तू घेऊ. मात्र 2 धावा जोडल्या जात आहेत या ठिकाणी. धावसंख्येत 2 वाढ होते. धावसंख्या होते ती 41. 1 गडी बाद 41. परेश तर धावला होता, त्याला माहिती होतं मी झेल घेणार आहे, पण कॉम्बिनेशन नसतं.
कारण टेन्शन आहे, दोन्ही संघ तुल्यबळ आहेत, खूप मोठं टेन्शन असतं. या वेळेला विचार करायला पण वेळ भेटत नाही मित्रांनो. क्रिकेटचा खेळ असाच असतो, वेळ मिळत नाही आपल्याला. प्रत्येक चेंडू नजीक गणित बदलत असतं. ब्लॉकचा चेंडू होता, काय फटका खेळतोय या ठिकाणी, खणखणीत. अरे काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आबा कोयंडे कडून. एक षटकार होता त्या ठिकाणी अडवला जातोय. खरोखर सुंदर क्षेत्ररक्षण आबा कोयंडे कडून केलं जातंय. मी तर म्हणत होतो हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला. रिप्ले मध्ये आपण तुम्ही पाहू शकता या ठिकाणी सुंदर या ठिकाणी प्रयत्न होता. सीमारेषे नजीक उंच उडी मारतोय आणि चेंडू अडवला जातोय. 2 धावा. सामना रंगीत होतोय. कृपया लाईन मध्ये ताबा घ्यायचा आहे. मोठा फटका घेऊन जातोय खणखणीत मेगा षटकार या चेंडूवरती. परेश सनियाच्या शेवटच्या चेंडूवरती शेवटचा षटकार. धावसंख्या होती ती अटीतटीचा होताना दिसतोय. कृपया पडद्याच्या मागे कुठे ती 3-3 बसलात. थोड्या वेळासाठी लाईनचा ताबा घ्यायचा आहे. नेवळडकच्या सर्व कर्मचाऱ्यांना विनंती असेल. 6 चेंडू आणि 32 धावा. एक गडी बाद 49 आणि हे षटक परेश सनियेचं. 21 धावा देतोय या षटकामध्ये. त्यामध्ये आपल्याला रोहित केरकर, तेजस साधे, पण या 5व्या चेंडूवरती जो षटकार होता तो आबा कोयंडेने अडवला, नाही तर अजून 4-5 धावा या ठिकाणी आपल्याला स्कोर बोर्ड वरती दिसल्या असत्या. 81 धावांचं लक्ष्य आहे, खूप मोठं लक्ष्य आहे. पण शेवटचे ही 2 षटकं हाणामारीची असणार या शंकाच नाही होती. पण टार्गेट सेट केलं नाही तारकर्ली संघाने. पहिल्या 3 षटकामध्ये थोडीशी धावसंख्या आपल्याला कमी पाहायला मिळाली होती. त्यानंतर आता या 4थ्या षटकामध्ये 21 धावा देतोय परेश सनिये. 21 धावा देतोय आणि निलेश कोयंडे, सॉरी निलेश ढोके सर हे शेवटचं षटक घेऊन येत आहे. 6 चेंडू 32 धावा. दोन्ही संघांना मी शुभेच्छा देतोय, कारण दोन्ही संघ मजबूत आहेत, दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. 6 चेंडू 32 धावा. पहिला चेंडू निलेश ढोके सर. आकुट टप्प्याचा चेंडू होता, मोठा फटका जातोय. रोहित कोयंडे चेंडू खाली येतोय, पाहूया या ठिकाणी. आणि या ठिकाणी मात्र तेजस साधे या ठिकाणी सीमारेषेवर झेल होऊन बाद होतोय. खरोखरच हा चेंडू होता गोलंदाजी एंड वरती. तेजसची जागा घेतोय तो कुणाल केळुसकर. पुढचा चेंडू मोठा फटका आणायचा होता, चेंडू मिस होतोय. एसटी रक्षक सुंदर सुमित कोंबुर्लेकर कामगिरी करतोय. निर्धाव चेंडू. लक्ष राहतंय ते 4 चेंडू आणि 32 धावा. पहिल्या 1-2 षटकामध्ये 10 धावांची सरासरी राखली असती तर कदाचित हा सामना आपल्याला तारकर्लीच्या बाजूने दिसला असता. पण गोलंदाजी एवढी चांगली झाली या सामन्यामध्ये, थोडस बॅकअपला गेला तो महाराजा तारकर्ली हा संघ. सुंदर चेंडू, पॅड वरती चेंडू आदळला जातोय, स्लिपच्या दिशेने चेंडू जातोय. मागच्या 2 षटकाचा विचार केला तर 2 षटकामध्ये 41 धावा मागच्या 2 षटकामध्ये फलंदाजांनी पटकावल्या होत्या. पण पहिली 2 षटकं थोडीशी कमी धावसंख्येची झाली होती, त्याच्यामुळे या सामन्यामध्ये थोडस चित्र आपल्याला विचित्र दिसलं. पुढचा चेंडू, फुलटा चेंडू होता, मोठा समाचार घेऊन जातोय. बंगल्याच्या दिशेने चेंडू जातोय, खणखणीत असा या चेंडूवरती षटकार पाहायला मिळतोय तो रोहित केरकरच्या बॅट मधून. सुंदर फलंदाजी. रोहित एका बाजूने किल्ला लढवतोय आपल्या संघासाठी. धावसंख्या होते ती 56 धावा. विजय 81 धावांचा पाठलाग करतोय हा संघ तारकर्ली. वारंवार सुंदर फटका खेचला जातोय सलग 2 चेंडूवरती 2 षटकार. धावसंख्या होते ती धावा.
चेंडू द्या प्लीज, चेंडू द्या. एक चेंडू आणि 19 धावा. या जर 5 षटकाचा सामना आहे, 3 षटकाचा विचार केला तर जवळजवळ 50 धावसंख्या या 3 षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. पण पहिल्या 2 षटकाचा जर विचार केला तर फक्त 8 धावा. इथे कुठेतरी तारकर्ली हा संघ फलंदाजी करताना बॅकफुटला आपल्याला पाहायला मिळाला. पहिलं पॉवर प्लेचं षटक होतं, दुसरं षटक होतं, तिसरं षटक बॅटिंग पॉवर प्लेचं होतं, पण सुंदर गोलंदाजी. मोठा फटका खेचतोय, सलग 3 षटकाराची हॅट्रिक करून जातोय या ठिकाणी रोहित केरकर. सुंदर फलंदाजी आणि सुंदर खेळ पाहायला मिळाला तारकर्ली या संघाकडून. दोन रोहित कोंडे, सॉरी रोहित केरकर नाही, इथे केरकर दिसतोय. रोहित केरकर, ओके PNB. रोहित कोंडे, परडकर आणि पावणे या संघाचा या सामन्यातील आपल्याला सामनावीर या ठिकाणी दिले जाते. प्लीज या. धन्यवाद महाराजा तारकर्ली. खूप मोठं लक्ष होतं या ठिकाणी, पण